नमस्कार प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरुळकर. आपण पाहताय द उदय निरुळकर शो. या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर भारताचा प्रजासत्ताक दिन हा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामधल्या वादाच्या ठिणगीला कारणीभूत व्हायचं तसं काहीच कारण नव्हतं. पण एकमेकांवर कुरघोडी करायचा एकही संधी न सोडणाऱ्या या पक्षामध्ये एक प्रकारे चुरस लागलेली असते की वैगुण्य असलेलं किंवा नसलेलं कसं शोधून काढता येईल आणि एकमेकाचा पाण उतारा किती ताकदीनं करता येईल अशी संधी जणू काही दोघं शोधत असतात की काय, असं मला वाटतं. याचं कारण 77वा प्रजासत्ताक दिन दिल्लीत साजरा होत असताना एका निरर्थक वादानं मथळे घेतले आणि भारतीय मीडियामधून त्याचं लक्ष वेधण्यात आलं. खरं तर रिपब्लिक परेड पाहणं हा एक अतिशय नयनरम्य सोहळा असतो. 77व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर जेव्हा प्रत्येक राज्य आपापला चित्ररथ घेऊन येतो आणि त्याची उद्घोषणा होते, तेव्हा त्या त्या राज्यातल्या जनतेसाठी तो एक अत्यंत अभिमानाचा क्षण तर असतोच, परंतु वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक रथ हे इतर राज्यातील नागरिकांचं देखील एक प्रकारे उद्बोधन करत असतात, प्रबोधन करत असतात. आणि म्हणूनच ते पाहायला दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रचंड मोठी गर्दी असते. या गर्दीत कोण नसतं? या गर्दीत शाळेतली मुलं असतात, सर्वसामान्य नागरिक असतात, सरकारी कर्मचारी असतात, काही निमंत्रित पाहुणे असतात, आमदार असतात, खासदार असतात, परदेशातले अनेक राजदूत जे भारतामध्ये कार्यरत आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित असतात. अगदी विरोधी पक्षांना देखील या दिमागदार सोहळ्याचं आदरपूर्वक निमंत्रण दिलेलं असतं. इथंच तर खरी वादाची ठिणगी पडलेली आहे. हा मोठा दिमागदार सोहळा गालबोट लावल्याशिवाय जणू आपण साजराच होऊ द्यायचा नाही अशा चंगच बांधला की काय असं वाटावं असा एक प्रसंग घडला. निमित्त काय घडलं तर निमंत्रितांच्या बसण्याच्या व्यवस्थेत विरोधी पक्षनेते असलेल्या आणि काँग्रेसचे मुख्य असलेल्या अशा व्यक्तींना पहिल्या नव्हे तर तिसऱ्या रांगेत बसायला जागा दिली. म्हणजेच एकूण मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे तिसऱ्या रांगेत आहेत, म्हणजे संपूर्ण 140 कोटी भारतीयांचा अपमान झाला, त्यांचा मुखभंग झाला, त्यांना योग्य तो मान दिला गेला नाही अशी भावना मनात धरून काँग्रेस पक्षाने त्या बसण्याच्या जागेवरून आपण ज्याला काय म्हणू एक प्रचंड मोठी आग पाखड टीका ही करायला सुरुवात केली. तिसऱ्या रांगेत त्यांना जागा मिळाले कळल्यानंतर टीम रागा आणि टीम काँग्रेस आणि त्यांची सोशल मीडिया जोरदार कामाला लागली. त्यांना एक प्रकारे आयता विषयच मिळाला आणि तो म्हणजे अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट देऊन विरोधी पक्षनेत्याचा आणि काँग्रेसच्या अध्यक्षाचा अपमान करण्यात आला. जणू काही विरोधाचे दुसरे सगळे मुद्दे नष्ट झालेत की काय असं वाटावं इतकी अभूतपूर्व प्रसिद्धी त्यांच्या त्यांच्या समाज माध्यमांच्या टीम्सनी या प्रकरणाला दिली. काँग्रेसचे प्रवक्ते लगेच टेलिव्हिजन चॅनल्सवर सक्रिय झाले आणि मोदी आणि शहा यांनी हे मुद्दामून घडवून आणलंय आणि त्यांच्या बसायच्या जागा स्वतःच ठरवल्या आहेत अशा प्रकारचे आरोप देखील केले आणि ठरवून राहुल गांधी यांचा अपमान हे शासन करत असतं. आणि मोदी शहा यांच्या काळामध्ये सातत्यानं सन्मानापासून मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित ठेवलं जात असतं असा सूर या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मांडला. अर्थात संसदेत आम्हाला संधी मिळत नाही, आम्हाला बोलू दिलं जात नाही, संसदेचे सभापती आमच्याबद्दल दुजाभाव बाळगतात, अशा प्रकारची टीका या अनुषंगाने पुन्हा व्हायला सुरुवात झाली. ही भाजपची मानसिकता आहे. दुरावा त्याला कायम ठेवायचा आहे, नफरत का बीज फैलाने के लिए आए हैं, अशा प्रकारची टीका देखील यावेळी करण्यात आली. खरं तर प्रजासत्ताक हा एक कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नसतो, तो पक्षातीत असतो, तो या देशाची आन बान आणि शान असतो. त्यामुळे याच्याकडे एक नॉन पॉलिटिकल प्रोग्राम म्हणून बघितलं गेलं पाहिजे. आता काँग्रेसला बसायची चिंता आहे, परंतु बसण्याचे प्रोटोकॉल
हे आम्ही ठरवत नाही, तर हे खुद्द राष्ट्रपतींच्या कार्यालयातून येतात आणि टेबल ऑफ प्रेसिडेन्स नुसार ते ठरवले जातात. हे माहीत असून सुद्धा याविषयी मात्र टीकेचं मोहोळ उठवण्यात आलं. खरं तर विरोधी पक्ष नेता हा प्रोटोकॉलच्या रँकमध्ये 7व्या पायदानवर येतो. पहिल्यावर अर्थातच राष्ट्रपती, मग उपराष्ट्रपती, मग पंतप्रधान, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री, गव्हर्नर, त्याच्यानंतर मग इतर कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेते, अशी प्रोटोकॉलची उतरंड आहे. ही उतरंड माहीत असताना सुद्धा अनेकदा यापूर्वी त्या प्रोटोकॉलचं पालन केलेलं आहे हे माहीत असताना सुद्धा प्रत्येक वेळी आम्हाला वेगळी ट्रीटमेंट हवी, आम्हाला वेगळी बसायची खुर्ची हवी आणि ती प्राधान्याने हवी, ती राष्ट्रप्रमुखांच्या बाजूला हवी, असा आग्रह नेमका कशा करताय? राहुल गांधी यांना पहिल्या रांगेतली खुर्ची हवी होती, ती त्यांना मिळायला हवी होती. ही मानसिकता आली कुठून? ही सर्वत्र मान सन्मानाची खानदानी सवय अजूनही आमच्या लोकशाही मनाला काही पटले असं दिसत नाही. बघा ना, रणजित सुरजेवालांची कॉमेंट काय आहे? हे सरकार निराशाग्रस्त आहे आणि एका वैफल्यग्रस्त भावनेतून, एका भयगंडातून ते अशा प्रकारे हेतुपुरस्सररित्या आमच्या नेत्यांचा अपमान करतंय, कारण त्यांच्या मनामध्ये एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्सची भावना आहे, अशी टीका त्यांनी केली. तर माणिकराम टागोर हे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी हे सर्व मुद्दामून घडवलं जात आहे. हे करण्याशिवाय सरकारला दुसरा पर्याय आणि कामच नाहीये. पण आम्ही मात्र असं करत नव्हतो. अडवाणीजी असतील, सुषमा स्वराजजी असतील किंवा अरुण जेटलीजी असतील, यांना पदावर नसताना सुद्धा आम्ही अगदी पुढच्या रो मध्ये, पुढच्या बसायच्या ओळीमध्ये त्याला आवर्जून जागा द्यायचो. अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुळात प्रेक्षक बघायला काय पाहिजे की या संदर्भात सिटिंगचे नेमके प्रोटोकॉल कोणते आहेत, प्रोटोकॉल खरंच काय सांगतो, आणि त्या प्रोटोकॉलचं उल्लंघन जाणीवपूर्वक करून विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे अध्यक्ष यांचा अपमान करण्यात आलाय का? म्हणून ते प्रोटोकॉल मी तपासून पाहिले आणि ते मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की प्रथम राष्ट्रपती, मग पंतप्रधान, मग विविध राज्यांचे राज्यपाल, मग माजी राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपपंतप्रधान जर असतील तर उपपंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याच्यानंतर लोकसभेचे सभापती, मग कॅबिनेटले मंत्री आणि त्याच्याच बरोबर विरोधी पक्षनेता आणि मग भूतपूर्व प्रधानमंत्री, अशी ती सगळी प्रोटोकॉलची रचना आहे. अर्थातच अशी मागणी करणं आणि त्यातून त्या दिवसाची हेडलाईन ग्रॅब करणं, ह्यालाच तर म्हणतात खुर्चीचं राजकारण. आणि ते आपल्याला दुर्दैवाने ह्या रिपब्लिक डेच्या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनाला सुद्धा पाहायला मिळतं. अर्थातच ब्राह्मोसची चाचणी जेव्हा हवेत जेव्हा प्रात्यक्षिक चालू होतं, त्यावेळेला सन्माननीय राहुल गांधी हे फोनवर बोलण्यात मग्न होते, अशी टीका भाजपच्या प्रवक्त्यांनी केली. म्हणजेच एक प्रकारे कर्तव्य पथावर आपलं कर्तव्य पार पाडायला राहुल गांधी यांनी कर्तव्यात कसूर केली, असा देखील त्यात सूर आहे. आणि ते एक नॉन सिरियस आहेत. त्यांना ब्राह्मोसचं प्रात्यक्षिक झालं काय नाही झालं काय काही फरक पडत नाही, असं एक काहीचं सुचवायचं होतं. तर त्याच वेळेला मागच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे आमंत्रण देऊन सुद्धा अनुपस्थित होते, याकडे लक्ष वेधण्यात आलं. आता एखाद्याच्या सिटिंग अरेंजमेंट मध्ये प्रोटोकॉल पाळल्यानंतर संविधानाचा अपमान नेमका कसा काय होतोय, तोच तर मुद्दा खरगेंनी पुढे रेटला. आम्हाला तिसऱ्या ओळीत बसून भारताच्या संविधानाचा अपमान झालाय. आता खरग्यांना तिसऱ्या ओळीत बसून
भारताच्या संविधानाची पायमल्ली कशी करण्यात आली आहे हे काही मला कळत नाही. स्वाभिमानाची लढाई वगैरे काही नव्हती, असलीच तर ही अटेन्शनची लढाई होती एवढं मात्र नक्की. याचं कारण असं आहे की प्रणव मुखर्जींना जेव्हा पुरस्कार मिळाला भारतरत्न, किंवा नरसिंहराव यांना जेव्हा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या हेडक्वार्टर्स मध्ये देखील नरसिंहरावांना त्यांची बॉडी नेऊ दिलेली नव्हती. आणि प्रणवदांना पुरस्कार मिळाल्यानंतर साधं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील काँग्रेसमध्ये करण्यात आलेला नव्हता. या सगळ्या आठवणी या निमित्ताने उगाळल्या गेल्या. खर तर प्रेक्षको, लोकशाहीमधली सर्वात महत्वाची जागा कुठली, तर ती जनतेच्या हृदयातली. तुम्हाला जनतेनं बहाल केलेली जागा, ते आढळ स्थान मिळवणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि ते अत्यंत परिश्रमपूर्वक मिळतं. ते जेव्हा मिळत नाही किंवा मिळवता येत नाही ना, तेव्हा आपली नेमकी खुर्ची कुठे आहे याच्यावरून वाद सुरू होतात. पण जर का एकदा ते हृदयातलं अढळ स्थान मिळालं ना जनतेच्या, तर मग इतर सर्व स्थानं खुजी वाटायला लागतात. जेव्हा ते स्थान मिळत नाही तेव्हा हे असे वाद खुर्चीचे आणि ओळींमध्ये यायला लागतात. सूर्य कलतो ना तेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांबवर पडतात. इतकंच या प्रजासत्ताक दिनाला आम्हाला जाणवलं. धन्यवाद. आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.